तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता सगळ्या घरात पूर्णपणे सायलीला शोधायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला सायली कुठेही सापडत नसते. त्याच्या रूममध्येही नाही आणि इतर कुठेही नाही. त्यामुळेच आता त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. त्याला कळतच नसतं की सायली नेमकी कुठे गेली. तो आता कल्पना, अस्मिता त्यासोबत प्रताप यांना सुद्धा सायलीबद्दल विचारू लागतो, पण सायली कुठेही त्याला रूममध्ये दिसत नाही ना घरात. त्यामुळे आता कल्पनाही आणि अस्मिताही सांगतात की आम्हाला काय माहिती तुझी बायको कुठे गेली आहे ते, आम्हाला खरंच काही माहिती नाही असं बोलूनच आता त्याला त्रास देऊ लागतात. तर दुसरीकडे मात्र आज विमलने खूपच छान अशी कॉफी केली आहे असं देखील आता बोलणं किचनमधून आता कल्पना बोलत असते. आणि हे सगळं ऐकूनच आता अर्जुनला कळत नसतं की माझी सायली नेमकी गेली तरी कुठे असेल. सायलीचा आता तो शोध घेत असतो. तो म्हणत असतो की मला नक्कीच असं वाटत आहे की सायली बहुतेक घराबाहेर गेली असावी. म्हणजेच सायलीचा शोध घेत असतानाच आता सायली अचानक कशी काय गायब होऊ शकते आणि तेही न सांगता सायलीला तो कॉन्टॅक्ट करायचा देखील प्रयत्न करत असतो, पण सायलीचा काही कॉल लागत नसतो आणि म्हणूनच आता तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. कुठे गेली असेल माझी बायको असे अनेक विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळेच आता तो इकडे तिकडे पाहत असतो. पण त्यावेळेला आता त्याच्या लक्षात येतं की आपण एकदा कुसुमताईला फोन करून विचारावं तिला काही माहिती आहे का. म्हणूनच कुसुमताईला तो फोन करून विचारतो की सायली तिथे हॉस्पिटलमध्ये आली आहे का मधुभाऊंना भेटायला. त्यावर कुसुम म्हणते की नाही, सायली तर आलेली नाही आहे. मग आता कुठे गेली आहे आपली सायली हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. घरात सगळ्यांना माहिती असतं की सायली कुठे आहे. सायली खरं तर लपून बसलेली असते, पण या सगळ्याबद्दल कल्पना, अस्मिता, प्रताप एकदाही सांगत नाही आणि ते आता म्हणू लागतात की त्याला टोमणे मारतच एखाद्याला काम असावं, पण इतकंही नाही की बायकोकडे दुर्लक्ष करावं. तुझा लक्ष कुठे असतो रे? प्रत्येक वेळेला तुला फक्त आणि फक्त कामच महत्त्वाचं वाटत असतं. तुला समोरची व्यक्ती काय करते, काय बोलते आपल्याशी हे तुला काही महत्त्वाचं नसतं. हे तुझ्या बोलण्यात ना वागण्यात ना सरळ स्पष्टपणे आम्हाला जाणवतं. तर अर्जुन म्हणत असतो की मम्मा मी आता काय केलंय, मला एवढ्या सगळ्या गोष्टी का बोलल्या जात आहेत. त्यावर मात्र आता कल्पना म्हणत असते की एवढा तू आजकाल बिझी झालायस ना की तुला आमच्याबद्दल सुद्धा काहीच वाटत नाही. म्हणजे बायकोला तर वेळ देतच नाहीस आणि वर आम्ही काय म्हणतोय त्या गोष्टींना सुद्धा नाही. तुला आम्ही काय म्हणत होतो की तू काय करतोय, तुझ्याकडनं खूप मोठ्या चुका होत आहेत. तू इतका कामामध्ये रमतोयस ना की तुझ्या बायकोला सुद्धा तू विसरून गेलायस. तर त्यावर अर्जुन म्हणतो की मला आता बाकी काही ऐकायचं नाही आहे, मला फक्त आता माझी बायको कुठे आहे ना तेवढं फक्त सांगा असं देखील तो आता ओरडून ओरडून बोलत असतो. दुसरीकडे आता प्रियाची केस सुरू असते. प्रियाची केस सुरू असतानाच कोर्टामध्ये आता प्रियाला अनेक प्रश्न विचारले जात असतात आणि त्याच वेळेला आता प्रियाला म्हटलं जातं की त्या दिवशी तुमच्यावर हल्ला झाला हे सगळं तुम्ही सांगताय, पण तो हल्ला कसा झाला, काय झाला याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती हवी आहे. म्हणजेच तुम्ही डायरेक्टली माझ्या अशिलावर आरोप करताय की त्यांनी हा हल्ला केलेला आहे, पण यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का असं देखील आता विचारलं जात असतं. त्याच वेळेला मात्र आता जी प्रिया आहे ती म्हणू लागते की बघा प्रत्येक वेळेला पुरावाच लागतो असं नाही ना, माझ्यावर त्यांनी हल्ला बऱ्याचदा करायचा प्रयत्न केला आहे, पण याआधी सुद्धा त्यांचा तो निशाणा त्यांना साध्य करता आला नाही. म्हणून त्यांनी काल डायरेक्टली मला हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आता हा सगळा प्रयत्न जरी केलेला असला तरी आता प्रियाकडे नक्कीच याचा पुरावा नसेल असं त्या वकिलांना वाटत असतं आणि म्हणूनच आता ते म्हणत असतात की जे काही कोर्टात चालतं ते सगळं काही पुराव्यानिशी चालतं. तुम्हाला कोणताच पुरावा तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही यावर काहीच बोलू शकत नाही. त्यावर प्रियाचे वकील जे असतात देसाई वकील ते जागेवरनं उठतात आणि प्रियाबद्दलची बाजू मांडत आता ते सांगू लागतात की आमच्याकडे पुरावा आहे आणि आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. आमच्याकडे एक पुरावा आहे तो म्हणजे काल रात्री घडलेला प्रकार आणि त्याचा CCTV फुटेज. म्हणजेच काल रात्री जो काही महिपत शिकरे यांनी हल्ला केला आहे माझ्या अशिलावर तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि जेव्हा हे सगळं म्हटलं जातं ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो महिपतला बसलेला असतो. महिपत विचार करतो की या गोष्टीचा मी आधी का विचार केला नाही, की कॅमेऱ्यात सुद्धा असू शकतात, ते हॉस्पिटलमध्ये आता कर्माने मेलो जाण्याआधी विचार करायला हवा होता. असे अनेक विचारणा इकडे मात्र आता महिपतच्या डोक्यात येत असतात. महिपत आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो.
त्याला आता खूप जास्त भीती वाटत असते की आता या CCTVमध्ये आपलं तोंड दिसलं की आपण सुद्धा आता जेलमध्ये जाऊन सडणार, ही भीती आता महिपतला पूर्णपणे असते. आणि त्यामुळेच आता जेव्हा CCTV दाखवलं जातं तेव्हा त्या CCTVमध्ये प्रिया ही खूप जास्त जोरजोरात पळत असताना दिसते. पण तिच्या मागे असणारा तो माणूस असतो म्हणजेच महिपत, त्याचं फेस क्लिअरली दिसत नसतं. त्याच्या अंगावरती गोधडी असते ना, त्यामुळे त्यामध्ये त्याचं फेस हे क्लिअर दिसत नसतं. तर आता हे सगळं जेव्हा दाखवलं जात असतं तेव्हा महिपत मात्र पुरता घाबरलेला असतो. त्याला कळतच नसतं की आता काय होईल. तो घाबरून गेलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की आता या प्रियाने तर आपली वाटच लावली, आपली ही जागा आता इथे नरकातच येते की काय, अशी भीती काहीशा पॉईंटला त्याला आता वाटू लागलेली होती. तर इकडे मात्र रागातच अश्विन जो आहे तो आता महिपतकडे पाहत होता. महिपत देखील आता अश्विनकडे पाहत असतो, कारण त्याला माहिती असतं की काही झालं तरी हा सुभेदाराचा भाऊ आहे आणि तो आपल्या बायकोला सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणार, हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच खूपच जास्त भीती जी काही आहे ती आता वाटू लागलेली असते. तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो सायलीला इकडे तिकडे का होईना शोधत असतो, परंतु सायलीचा कुठेही पत्ता लागत नसतो. सायली कुठे गेली असेल, काय करत असेल, असे प्रश्न तो आता कल्पना अस्मिताला करत असतो. तर कल्पना ही आता म्हणत असते, तुझी बायको जाताना आम्हाला सांगून गेली नाही, तुला तिने फोन केला नव्हता का, असे प्रश्न देखील उलटसुलट आता विचारले जात असतात. पण आता अर्जुनकडे या प्रश्नांची काही एक उत्तरं नसतात. तर दुसरीकडे मात्र आता प्रतापही म्हणत असतात की मी इतकाही कामात बिझी नसतो की माझं माझ्या बायकोकडे लक्ष नसतं, माझं माझ्या बायकोकडे व्यवस्थित लक्ष असतं. माझी बायको जेव्हा मला फोन करते ना तेव्हा मी तिचे कॉल एका झटक्यात रिसीव करतो. मला माहिती आहे माझी बायको काहीतरी कामासाठीच फोन करत असेल, विनाकारण ती मला फोन करणार नाही. पण तुला तुझ्या बायकोबद्दल कुठे काही वाटतं? जर इतकंच वाटलं असतं ना तर तुझे कॉलही तू रिसीव केले असतेस, पण तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही, असं देखील आता प्रताप जे आहे ते खरं तर अर्जुनला बोलून आता मुद्दामूनच त्रास देत असतात. तर आता अस्मिताही आता म्हणत असते की मीही सचिनला जेव्हा कॉल करत असते ना तेव्हा तो 2 मिनिटासाठी का होईना माझे कॉल लगेचच रिसीव करतो, तो माझ्याशी व्यवस्थितपणे बोलतो, खूप कामामध्ये बिझी असला तरीसुद्धा. अर्जुनला आता कळत नसतं की अस्मिता आणि प्रताप यांना नेमकं म्हणायचं तरी काय आहे, परंतु दोघांनीही चांगलाच त्याला टोला लगावलेला असतो. परंतु आता अर्जुनला कळत नसतं की हे सगळं माझ्यासोबत नेमकं घडतंय तरी काय, म्हणजे ही सगळीजणं माझ्या विरोधात का बरं आज उभी राहिली आहेत आणि माझ्याबद्दल असा सगळा विचार का करतायत. पण सायलीबद्दल कोणीही एका शब्दाने सुद्धा त्याला सांगत नसतं की सायली कुठे आहे, काय आहे. तर दुसरीकडे तो म्हणतो की आता मी आश्रमात जाऊनच माझ्या बायकोला जे आहे ते शोधतो आणि त्यामुळेच जो आहे तो आता आश्रमात जायला निघालेला असतो. पण समोरूनच आता सायली येते. ती आता आलेली असते आणि तिचा लुक जो आहे तो पाहूनच आता खूपच जास्त एकदा वेगळ्या विचारांमध्ये अर्जुन अडकून जातो. अर्जुन त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याने सायलीला असं पाहिलेलं आहे. सायली जेव्हा आता त्याच्या समोर येऊन उभी राहते ना तेव्हा मात्र आता त्याचं लक्ष कुठेही जात नसतं, तो फक्त समोर असणाऱ्या सायलीकडे पाहत असतो. त्याला कळतच नसतं की हे नेमकं चाललंय तरी काय. आणि सायलीचा ते मनमोहक अदा, सायलीचे ते लुक पाहून आता त्याची नजर काही तिच्यावरनं हटत नसते. त्याच वेळेला सायली ही ॲटिट्यूडने आता अर्जुनकडे पाहत असते, कारण सायलीला माहिती आहे की अर्जुन जो आहे तो आपल्या शोधात कुठपर्यंत गेलेला होता ते. आणि म्हणूनच ती आता विचार करत असते की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते थोडा राग तर ह्याच्यावर दाखवायलाच हवा, सहजपणे आणि शांतपणेच आपण राहायला हवं आणि तिला रागराग करून दाखवल्यावरच तो कुठेतरी शांततेत येईल, हा विचारच आता सायली करत असते. दुसरीकडे प्रियाला आता कोर्टामध्ये जो काही व्हिडिओ आहे तो दाखवला जात असतो आणि जेव्हा CCTV फुटेज समोर येतात तेव्हा मात्र आता जो महिपतचा वकील असतो ना तो म्हणू लागतो की हे सगळं खोटं आहे. म्हणजेच बघा, तुम्हाला जरी हा व्हिडिओ दिसत असला यामध्ये या तन्वी ताई आहे त्या पळत असल्या तरीसुद्धा यामध्ये स्पष्ट होत नाही आहे की हा जो फेस आहे तो आमच्याच माणसाचा आहे, हा महिपत शिकरे नाही आहे, तिथे कोणी दुसराही असू शकतो. पण त्यावेळेला मात्र आता प्रिया जी आहे ती म्हणते की नाही,
हा तोच महिपत शिकरे आहे जो तुमच्या समोर आहे आणि हाच माझ्यावर हल्ला करायला आला होता. मी खोटं नाही सांगते, मी खरं सांगते. आणि त्याच वेळेला हा पुरावा कधीच आहे असं देखील विचारलं जातं. त्यावर आता प्रियाचे देसाई वकील जे आहेत ते सांगू लागतात की हा कालचा पुरावा आहे. 11:26 पासून ते 11:39 पर्यंत घडलेली ही घटना आहे. आणि ही घटनेचा टाईम ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र आता महिपतचा जो वकील आहे त्याने तर बाजीच पलटवून टाकलेली असते आणि तो सांगू लागतो की हे सगळं चुकीचं आहे. कारण काल महिपत शिकरे त्यांच्या एका क्लायंटसोबत, त्याच्या मित्रांसोबत एका मीटिंगसाठी होते आणि ते त्यांच्यासोबत त्यावेळेला जेवत होते. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर मी तुम्हाला पुरावाही देऊ शकतो. इकडे आता सायलीकडे बघून अर्जुनचं जे काही आहे ते लक्ष काही आता दुसरीकडेही जात नसतं. तो सायलीकडे एकटक पाहत असतो आणि सायलीला म्हणत असतो की हे सगळं काय आहे, हा एवढा सगळा मेक ओव्हर. तर सायली म्हणते, गेलं का लक्ष तुमचं माझ्याकडे? आहे का आठवण बायकोची की बायको आहे आपल्याला? असं बोलूनच ती आता भयंकर अर्जुनवर चिडते. अर्जुन म्हणतो की बायको तू अशी का म्हणतेस? खूपच सुंदर दिसतेस बघ तू ह्या गेटअपमध्ये. मला तर ना तुला पाहतच राहावंसं वाटतंय, माझी नजरही तुझ्यावरनं हटत नाहीये. असं काहीसं कौतुक आता अर्जुन सायली समोरच सगळ्यांसमोर करत असतो. सायलीचं इतकं सगळं कौतुक आता जेव्हा सायली ऐकते ना तरी सुद्धा सायली नरमत नाही. कारण सायलीला ना आता अर्जुनचं हे बदललेलं वागणं बिलकुलही आवडत नसतं. तिला असं वाटत असतं की अर्जुन खरंच आपल्यावर प्रेम करायचा आता विसरून गेलाय का? त्याला आता दुसरं काही आवडायला लागले का? असा देखील एका क्षणाला विचार जो आहे तो सायलीच्या मनात येऊन गेलेला असतो. आणि म्हणूनच अस्मिताच्या सांगण्यावरनं सायलीने हे मेकओव्हर सुद्धा केलेलं असतं. त्याच वेळेला आता प्रताप जे असतात ते अर्जुनचा कान जोरातच पिळतात आणि अर्जुनला म्हणतात की तुला आता तुझी बायको दिसते का? मगाशी तुझी बायको तुझ्या समोर उभी होती हा मेकओव्हर करून, तेव्हा तुला दिसली नाही. अर्जुन आता आश्चर्यचकित होऊन प्रतापकडे पाहू लागतो. तर प्रताप आता त्याला सांगतात की अरे मूर्ख मुला, ही जी तुझी बायको आहे ना ही तुझ्या डोळ्यासमोर उभी होती. मगाशी जेव्हा तू फोनवर बोलत ना सरळ रूममध्ये गेलास विमलकडे डब्बा देऊन, तेव्हा ही तुझी बायको इथेच होती. मग तेव्हा तुझं लक्ष नव्हता का? त्याच वेळेला आता विमल लगेच अर्जुनची बाजू घेऊन म्हणत असते की काय आहे ना ताई, काय आहे की आपण आहे ना खूप काहीतरी चुकलेलो आहे. कारण तुम्ही ना या वेगळ्या लुकमध्ये होतात ना म्हणून तुम्हाला अर्जुन दादांनी ओळखलं नाही, असंच काहीसं असेल. पण आता अर्जुनही विमलचं तेच वाक्य धरून ठेवतो आणि म्हणत असतो की खरंच ग बायको तू वेगळी दिसत असशील म्हणून मला वाटलं असेल दुसरं कोणीतरी असेल म्हणून मी तुला पाहिलं नाही. पण ना खरंच ना आज तू खूप सुंदर दिसतेस. पण हे सगळं करण्याचं हे सगळे विचार आले तरी कसे मनात, असा प्रश्न देखील तो करत असतो. दुसरीकडे कोर्टामध्ये महिपतने आता तो एक माणूस उभा केलेला असतो. खरं तर महिपतच्या वकिलांनी हे सगळं काही व्यवस्थितपणे मांडलेलं असतं. आणि जेव्हा आता तो येऊन उभा राहतो ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने घडत असतात. आणि जेव्हा तो समोर येऊन उभा राहतो तेव्हा आता तो त्याच्याबद्दल एक एक करून सांगू लागतो आणि म्हणत असतो की महिपत हा माझा मित्र आहे आणि आम्ही काल जवळजवळ 11च्या दरम्यान भेटलो होतो. आम्ही दोघंही जण 11च्या दरम्यान भेटलो आणि त्याच वेळेला आमची बऱ्याचशा विषयांवर चर्चासुद्धा झाली. आम्ही या सगळ्याबद्दल डिस्कस करत होतो. त्यानंतर 11:30 ते 12:30 आमचा लंच टाईम सुरू होता आणि त्यानंतरच आम्ही पुढचं काही ते केलं. हे सगळं जेव्हा आता तो सांगू लागतो ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो आणि ते काही कळत नसतं की यावर काय मार्ग काढावा. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर घडतच असतात. पण इथे महिपत जो आहे तो म्हणत असतो की चला एका अर्थी जे काही झालं ते परफेक्ट झालं आणि आपल्याला हेच हवं होतं आणि तसंच काहीसं झालं आणि म्हणूनच आता तो खूपच जास्त खुश असतो. तर दुसरीकडे आता महिपत तर आनंद झालेला असतो. पण प्रिया जी आहे तिला उलट प्रश्न विचारला जातो आणि म्हटलं जातं की तुम्ही सांगताय ना की तुमच्यावर काल हल्ला केला, मग याआधीवर सुद्धा तुमच्यावर हल्ला केल्याचे काही पुरावे आहेत का? त्यावर आता प्रिया म्हणत असते सुद्धा त्यांनी माझ्यावर हल्ला केला पण त्या प्रत्येक वेळेला मी या सगळ्या गोष्टी कोणाला सांगू शकले नाही कारण माझे हात दगडाखाली होते. या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर तुमचे तर वडील वकील होते, मग तुम्ही या गोष्टी तेव्हाच तुमच्या वडिलांना सांगायला हव्या होत्या.
पण त्यावेळेला आता प्रिया म्हणत असते की मी त्यावेळेला सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या, पण तेव्हासुद्धा मला धमकावण्यात आलेलं होतं की तुमच्या वडिलांचा जीव घेण्यात येईल। या सगळ्या गोष्टी ना माझ्यासोबत झालेल्या आहेत, त्यामुळे मला आता या सगळ्या गोष्टींची खूपच जास्त भीती वाटते। मला या सगळ्या गोष्टींचा राग येतो, म्हणूनच तर मी आता शांत असते, असं देखील आता ती म्हणू लागते। जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती रडून रडून म्हणत असते ना, महिपत तिच्याकडे रागातच पाहत असतो, पण त्यावेळेला मात्र आता कळत नसतं की काय बोलावं। महिपत हा भयंकर चिडलेला असतो। इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो खरं तर सायलीचं कौतुक करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की खरंच माझी बायको आज सुंदर दिसते, पण हे सगळे प्रकार घडले तरी कसे। त्याच वेळेला आता अस्मिता जी आहे ती आता सांगू लागते आणि म्हणत असते की नाही, हा जो काही प्रकार आहे तो असा सरळ घडलेला नाही आहे। खरं तर ना तुझी बायको खूप जास्त नाराज होती, तू कॉलही रिसीव करत नव्हतास आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडीशी हर्ट झालेली होती, त्यामुळे तिला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं आणि तिच्या लक्षात येत होतं की तू तिच्याशी बोलत नाही आहेस, तिच्याकडे लक्ष देत नाही आहेस। मग काय, आम्हाला काही ना काही करून या सगळ्या गोष्टी तर हँडल कराव्याच लागल्या आणि म्हणूनच मी तिला प्लॅनिंग करून हे मेकओव्हर दिलेलं आहे। म्हणजे बायको, तुला असं वाटतंय का माझं लक्ष दुसरीकडे गेले? तर तसं नाही आहे। पण आता सायली ही चिडलेली असते। सायली म्हणत असते की तुम्हाला ना मुळात आहे ना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, तुम्ही माझ्याबद्दल जो काही गैरसमज करून घेतला आहे ना तो आधी बंद करा। दुसरीकडे मात्र आता जे प्रियाचे वकील असतात ते सुद्धा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते आता सांगत असतात की आमची तन्वी जी आहे ती खरंच आम्ही सांगतो त्या पद्धतीने काहीच तिची या सगळ्यात चूक नाही। काल तिच्यावर जो काही हल्ला झाला तो भयंकर होता आणि त्यातून ती कशी बची वाचलेली आहे। तर आता कोर्टसुद्धा आदेश देत म्हणत असतं की आम्ही या सगळ्या निकालापर्यंत पोचलो आहे की तुम्हाला आम्ही सोडवत तर आहोत, पण तुम्हाला 1 लाखाचा दंड भरावा लागणार आहे आणि त्याचसोबत आता सांगितलं जातं की 1 लाखासोबत तुम्हाला बाकी काही ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्यासुद्धा पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि त्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या तरीसुद्धा तुम्हाला जे आहे ते काही झालं तरी बाहेर पडता येणार नाही। कारण तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी करून आपण पनवेलच्या बाहेर पडू, तर तसं बिलकुलही होणार नाही, असं देखील आता सांगितलं जात असतं। आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा आता खूप मोठा धक्का जो आहे तो महिपतला बसतो। पण प्रिया मात्र खूपच जास्त खुश असते, कारण प्रियाला माहिती असतं की आपण काय झालेलो आहोत आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते, आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने घडत असतात। पण प्रिया ही खूप जास्त खुश असते। प्रिया खुश असल्यामुळे आता प्रिया हळूच आता सुभेदारांच्या घरात येते, पण सुभेदारांच्या घरात प्रियाला काही मानाचं स्थान मिळत नाही। प्रियाला अक्षरशः सायली घराबाहेर परपटीत काढून टाकते, त्यामुळे आता अश्विनही जबरदस्त असा भडकलेला असतो। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।